कुठे बांधायला आमची पाहिजे द्रौपदीची बायको बाळण झाली द्रौपदीची म्हणजे द्रौपदीचं काम करणाऱ्या पार्ट्याची बायको बाळण झाली पण त्याला योग्य उशीर राहून नाही तो मला घरापासून निघालेला येताना बायकोचा बोलतो पांढर गंगावर सजरा घेऊन आलेला पण मी काय होता गोप्या या लोकांना नुसती बडबड करता येते का करता येते कारण यांना फक्त नटीचा माहिती हे मेल्यांना तुमका फक्त नटीचा माहिती ना तुम्ही फक्त एवढाच बोलाल नटीला आणा अरे नटी म्हणजे कोण नटी म्हणजे कोण नटी म्हणजे 16 वर्षी पोळी अरे तिला मुंबईहून आणूस म्हणजे त्याचा आऊस बापूस संगे येताला असलाच तो घो पण येताला आणि एवढा खर्च आबाग परवडत ना अरे काय वर्गणी काढा गेले 15 वर्ष मी बघतोय कोण वर्गणी देत नाही मी तेवढं निसतो म्हणून सहन करतोय इकडे गावात कोणात जर नाटकात येऊन विचारलं तर त्याच्या आऊस बापूस त्याला काय परवानगी देत नाही गोत्राचा काय बाहेर आल्यानंतर गावात धार्मिक वेळ मिळत नाही धार्मिक जागा मिळाली तर कुठे मिळतात तर ती मिळते देवळात आणि देवळात तालीम करायची म्हणजे आपलं काही जमत नाही गावात दर 4 दिवसाने कोणतरी जन्मात तरी येतात नाही तो मेलो हप्ता तरी आणि एवढी चोरी सुद्धा पाहिली तर इकडे गावात जागा मिळूच नाही तिकडे झाडावर कोण बसले झाडावर तो मेलो काउंटर ठेवून गेला हे काउंटर मेला तिकडे ती माणसावर झाडं किती बसली माईक घे अरे मुसडी तू टिंपा होता मुसल्यासारखा माझ्यासारखी नको चल हो माग ए पाटील मी काय म्हणताय झाडावरची माणसं खाली उतरल्या वगैरे मी काय नाटक सुरू करायचं नाही ए उतरा रे झाडावर खाले तुमचा कायदा हा नाही तर मी दुकान पंकज पुरे करा तुम्ही वस्त्र हरण करा आता आम्ही तुमचं वस्त्र हरण करू पंकज पुरे करा वस्त्र हरण सुरू करा नाहीतर आम्ही तुमचं वस्त्र हरण करू देऊ नका मी या गावचा साध्या सरपंच आहे गेली 15 वर्ष असाच नाटक सुरू केलेला आहे माका धमकी देऊ नका माका सगळं माहिती आहे आई भगवतीच्या कृपेमुळे आणि बॅरिस्टर नाथपाई यांच्या पुण्याईमुळे आम्ही नाटकाचा कार्यक्रम दरवर्षी चालू करतो मास्तर खाया मास्तर तर मंडळी बॅरिस्टर नाथपाई आणि आई भगवतीच्या कृपेमुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे हा नाटकाचा जत्रोत्सव उत्सव साजरा केला आणि या नाटकासाठी विनामूल्य जागा दिल्याबद्दल जागेचे मालक काय गेले मेला जागेचे मालक काय गेले मेला मालक तुझ्या खिशात आणि मी शोधतोय राणा मिळाला तर जागेचे मालक काळूशेठ दगडूशेठ पडवळ यांनी आपली जागा दिल्याबद्दल तरी नाटकाच्या दिल्याबद्दल मानकर भाई यांचा काय झाला आता शेवटी मागा कशाला दिला तिला पडत तुमच्या तोंडात तर मंडळी मी काय म्हणताय नाटक सुरू करण्यात थोडा वेळ झाला तर तुमका माहिती आहे की आमची जी द्रौपदीची बायको जी आधी बाळण झालेली आहे ती मात्र पोरग येताना सर्व आपलं बायकोचं पातळ पोरग गंगावर घेऊन आलेला थोडीशी दाढी मिशी बाजरली वाईट रंग पोचला तयार येताना तो तो बांगडी बिंगडी सगळं घेऊन आला तो आला की आम्ही नाटक सुरुवात करता आज्ञा असावी महाराज कोण आहे रे तिकडे ते मी नाही रंगवण्याचं तो वाक्य
इथे ठेव पुढे हे समोर ठेव भाई, माईक समोर ठेव, माईक समोर ठेव. एक समोर ठेव ना, एक याला समोर ठेव. धर्मराजाचं वाक्य कोणी काय बघा धर्मराजाचं पेटंट वाक्य इकडे बस तुझ्या औषधी बाबाजीने तुझं नाव दगडू ठेवला म्हणून गावात आपल्या कोणाचं नाव दगडू ठेवायचं नाही असं आहे का? काय हरकत नाही पक्का चल हो बुचू चल हो बुचू. तर मंडळी मी काय म्हणतो नाटक सुरू करण्यात थोडा वेळ झाला. हा नाटक लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. आतापर्यंत जसा धीर धरला तसाच थोडा वेळ धीर धरा. मी इकडे आहे आम्ही आपण नाटक सुरू करूया. मी गणेश त्यांना सांगून ये माईकच्या इथे थांबून ये लवकर. डायलॉग म्हणा. नाही पुढे पुढे येतील ना ते माईकचे इथे येऊन डायलॉग म्हणायला सांग. अर्जुना ये अर्जुना अरे मेला ये लवकर. तात्या काय असा माझ्याजवळ कोणतरी नवीन दिसता. जरा जाऊन बघूया काय म्हणणं आता. त्यांना सांग माईकच्या इथे उभा राहून बोलायला कळत नाही का? मागचं बरोबर आहे चालू. माईकच्या इथे उभा राहून बोलायला सांग. माझी परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली. आवाज येत नाही माझं ना. हा बरोबर आहे. बाहेर येताना असं सांगितलं होतं ना. काम त्याच्या महत्वाचं होतं ना. काय महत्वाचं काम होता. सांस्कृतिक मंडळाची चिठी आली असा. किती आली असा तुम्हाला तू काय होता. त्यांनी तुम्हाला सगळीकडे शोधला. मग तुम्ही काय घर लावलाव नाही. मग काय केला. शेवटी तुकारामाच्या आट्यावर गेलो. आता आताच लावून गेले. माझे सगळे चुरून ऐकत होते. आता सगळे जाऊन गावात पोहोचले. तुला घराची इज्जत अशी लोकांसमोर काढत तुला काय वाटत नाही. पुढे काय झाला. मी निघतच होतो तेवढ्यात तुकाराम म्हणाला आता इकडे घेऊन जा ना. मग तू नाही म्हटलं अशी. नाही मग त्याने मांडीवर बसून तुला चमच्यात पाडला नसला. काय मेलो. पुढे काय झाला. मी निघणार तेवढ्यात तुकाराम म्हणाला काय म्हणाला. पूर्वीचे नट घेतल्याशिवाय काय कामच करत. काय माझ्याजवळ पूर्वीचा नट बनला. ए मेल्या चिठ्ठी खायचा. असली चिठ्ठी. अरे वेड्या असंच आल्यावर म्हणालास ना सुगम संगीत मंडळाची चिठ्ठी आल्या ती. आता उरली करायचा चिठ्ठी. चटणी जसा टाकायची. अरे मेल्या आज कशी ठेवली. आलू कच्ची. अरे तुला हायसून फाडतं ना. फेमस नाही तर पितात कशा काय माहिती. आता उरली. काय करता. अरे माझ्याजवळ चिठ्ठी ठेवून जागा मला काय सोडला. अरे मेल्या आम्ही तुम्हाला धनुष्याचा पुरवठा केलो तो चिठ्ठी ठेवू काय रे. चल वाच ती चिठ्ठी. अशी कंबाड्यात लाट मारे ना तुला अर्जुन मी बनवला आणि माका सांगता वाच ती चिठ्ठी. आता मी चिठी कोरी असा. चिठ्ठी चोरी असा. हा अरे माझ्याजवळ व्हायचं ना. ही कसली भाषा.
पांडुरंगाच्या या साष्टांग नमस्कार. अरे मेला साष्टांग नमस्कार कसला? तुझ्या आवशी बापाशीने काय तुला हा ठेवणीतला नमस्कार शिकवला? अरे मेला दादा साष्टांग म्हणतात साष्टांग. वाट परत श्री पांडुरंगाच्या या अष्टांग नमस्कार. कळवण्यात अतिशय दुःख होत आहे की शामराव मोटुके यांची 92 वर्षाची सुईण आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळाचे सर्व वादक पेपरस गेले. पेपरस गेले आहे. काय झालं तू पेपरात जाता सकाळी 4 वाजता? आपण त्यातून असं झालं त्याला काय म्हणतात. अरे मेला त्याला प्रेत घातला. तिथे गेले आहे. पुढे काय झाला? तरी आज होणारे वर्ष नाटक संगीत येणार नाही. संगीत येणार नाही तरी नाटक किंवा गाण्याची पात्र वगळून नाटक सिद्धीच द्यावे ही कृपा विनंती आपला कृपाशी. हो मला अरे गपरा हे मेला कोणाला म्हटलं? दादर तसं नाही. गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळ. पुढे काय दिला? ताटून खाली ताक गेला असा. मग पी मेल्या. अहो तसा नाही ताक ताजो कलम. लिहिणाऱ्याचे वाचणाऱ्यास नमस्कार. काय काय झालं? आणि हा काय झालं? वाचलं. चला वा मुतू, वा मुतू. व्हेरी गुड. शाबाश. तात्या ओ तात्या बोला. म्हातारी मेली हे गोष्ट खरी? थांबा मास्तर. एक सेकंड थांब. गोप्या गावात जा आणि घंटा घेऊन ये. बोला. म्हातारी मेली ही गोष्ट खरी? घरी या. त्या राहण्याचा म्हातारी मला वयात आजच्याच मुहूर्तावर सापडला. अरे हे काय माझ्या हातात होता? अहो आपलं नाटक संपलं प्राण सोडायचा होता ना. मास्तर मेली ती मरण दे तेवढ्या सरकारचा राशन वाचला. अहो कसलं सरकार असन? हो मास्तर हे सगळं जाऊन दे. सुगम संगीत मंडळाची चिठ्ठी आल्या त्यांची सगळे वाटप मैतात गेली. अहो काय बोलता काय तात्या? त्यांची सगळी वाटपी मैतात गेली. काय बोलताय काय? अहो त्यांची सगळी वाटपी मैतात गेलेल्या लोकांच्या समाधानाकरता पोर आता 3री घंटा हाडून दावा केला. तो यांच्या काय तो संगीताचा प्रश्न सोडवा. तात्यानु आपण जर असं केलं तर माईक चित्रावून बोलवलं. मास्तरांनो आपण तसंच करूया. आपण कसं ते विचारा ना. अहो तुम्ही सांगशाल तेव्हा ना. तात्यानु समजा तर आपण असं केलं नाटकातून द्रौपदीची सगळी गाणी वगळून टाकली तर? मास्तर त्यापेक्षा आपण नाटकातून द्रौपदीला वगळून टाकली तर? मग वस्त्र कोणाचं करायचं? माझं की तुमचं? तुमचं की माझं? हो मास्तर ते जाऊ दे. लोक खोळंबले. नाटक सुरू करा. जर त्यांना राग आला तर पहिलं तुमचं वस्त्रण करतील मग माझं वस्त्रण करतील. तसं पण नाटकाला पाठीवर दिग्दर्शक म्हणून तुमचाच नाव असा. आहे ना माझं नाव आहे ना. अहो तुमचंच नाव अहो, आहे ना माझं नाव आहे ना. आहे म्हणजे काय आहे तुमचंच नाव घंटा गावली काय गावली? गाव नव्हतं खेळत गावत नव्हती. मग काय मिळाली? मस्त खेळत काढलं. पटीक विचारला. विचारला मस्त काय म्हणली मग? कोणाची मत होती? तुमची. अहो मेळानं हसताय काय? एक काम करा. गांधी सुरू करा. जा सगळ्यांना नांदीला बोलव.
मंडळी हात जोडा. नाटक चालू आहे नांदीला सुरुवात करूया. ते दादा दाखवल्याचा पत्ता दास नामी दास प्रभू पदास नामी दास प्रभू पदास नामी दास आम्ही जातो आम्ही जातो तुमका नांदीक सुरुवात करून सांगितली होती तुम्ही माहिती आहे की भजनं चालू केला हे तुम्ही मला विचारताय तुम्हाला विचारतोय हो बोला काय झाला काय झालं मंडळी काय झाला त्याचा मंडळी मातानी ठेवली किरडी माताने किरडीवर ठेवला होता असं काय झालं कोसळले सगळ्यांची अश्रू कोसळले सगळ्यांचे पण मातानी जगली तुम्ही माहिती केला ती म्हातारी जगली होय आईला म्हणजे बरं झाला म्हातारी जगली तर रामा रामा रघुनंदन. म्हणजे तात्या एकंदरीत बरे झाले. काय झालं संगीताचा आहा. संगीताचा प्रश्न तुम्हाला. डिंगडोंगे. काय हा? म्युझिक कसलं म्युझिक बेंजो म्युझिक तुझ्या बापाची याच्यावर बेंजो म्युझिक वाजवला होता जा, जागा जा. मी काय म्हणतो हो कळवणू ढोलकी चढवली हा. चला एक लावणीचा सूर घेऊन दाखवा तुमच्या विजयाचा झेंडो मिरवून झाला हे पोरा चल बाहेर जाऊया चला, सगळ्यांनी हात जोडा. नांदीला सुरुवात करूया. प्रभू पदा कोण बोलला तो तांबा पिवळं भीम बोललो. माईक कोण भीमा? कोण बोलला तो? हो देत ना आवाज त्यांनी काय काय पाहिजे होते एक पुढ्याने एक मागे असं धावायला पाहिजे मी काय म्हणतोय गांधी कित्याक थांबली हे तुम्ही मला विचारताय. हा माईकवर गेलं मास्तर नांदी कित्याक थांबली हे विचारताय तुम्ही मला. आता काय मला व्याकरण घालता
मला सांगा त्या गावात तुम्ही किती वर्ष झाली नाटकं करताय? आमची पिढ्या बरबाद झाली ती नाटक करूनच. बरोबर आहे. तुमच्या पिढ्या का बरबाद झाल्या हे मला आज समजलं. लवकर समजलं तुम्हाला. पण नांदीच्या अगोदर तिथे नारळ ठेवायचा. वरती कर वरती कर वरती कर वरती कर वरती कर हे वरती कर हुशारी करताय. हे वरती कर वरती कर मला शिकवताय. हा बस काय ग तुम्हाला शाळे बोलले. ही गेल्या वर्षीची सत्य मामा. अजून काय भूमिकेतून बाहेर येऊचं नाव घेत नाही. किती सार्वजनिक गोष्टी म्हणा रे. काय झाला तोंडावर बोलले. काय झाला तू अमक्यात काय कळी लावून आला. तोंडावर कसे बोलतील कसे तोंडावर बोलतील. आणि जेव्हा ते बोलले तेव्हा माझी पाठ अशी होती. ते गोपे दाखवायला पाठ कशी होती ते अशी होती. आणि मास्तर एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत आला. मी काय म्हणतो तुम्ही नाटकाचे दिग्दर्शक तुमचा तरी आठवण पाहिजे होती नारळाची. बरोबर आहे. तुमच्या धोत्रापासून ते नाटकाच्या नारळापर्यंत सगळं आठवण करून मीच करून देतो. माझ्याजवळ लवकर येतो. मास्तर पुढे काय झाला. गुदस्ता नांदीच्या अगोदर इथे नारळ ठेवला नाही त्याचा परिणाम काय झाला माहित आहे का? काय झाला. 3 चाकाने सैरंगीला मारलेली मिठी 10 नारळ फोडता 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 ना. नशीब त्या सैरंगीच्या भूमिकेत आपला बाबू नरवणे होता. नाहीतर इत्यादीचा पंचांना मनाला असता. मास्तर गेल्या वर्षी कोणा किती मिठा मारला आणि त्या सगळ्या जाऊन दे. काय म्हणतो नांदीला सुरुवात करूया. नारळाला माझ्या सगळं आडवी कशा देतो. व्हेरी गुड भारी आणला ना ते पोरा इकडे जाऊन पूजेचा सामान पण घेऊन ये. जे पूजन आहे मेल्या पूजेचा नारळ येतोय. सावध व्हा. एकमेकांना सांभाळून घ्या. गेल्या याकडे सांभाळा. अंगावर तोंड. सगळी आपलीच माणसा. मागं वाटलं गुवाहाटीच्या आमदारी. सगळं आणला. मी काय म्हणताय एक काम कर 12 पाताची 5 पानं लाव. 12 पाताची 5. 12 बापाची पाच. 12 बापाची अरे मेला पहिला एका बाबाजीचा बघ मग 12 बाबाजीचा बघूया. मास्तर ओरले शिस्तीतला आता तुमका सांगताय खुर्ची कळा. मास्तर तुमका सांगताय त्या पोराक शिस्त शिकवावं. मास्तर म्हणाला शिस्तीने आपण मोठा होतो बघ राष्ट्र मोठा होता. ही बघा शिस्त. आता जाऊ दे हो. ये पोरा माझ्या जवळ कोकण रेल्वे गोव्यात जाऊन पोहोचली. तू सावंतवाडीच्या भोक्यात काय अडकला. लाकडानं मागणं नको. पानं गोळा कर. पानं गोळा कर. आणि मला तुझा किती वेळा सांगितलं पानं धुवून घेत जा म्हणून. कावळा हवलं तसं ठेवला. चल पानं लाव. पानं लाव. पान सरळ ठेव. उपडी ठेव. आडो उपडी ठेव. सरळ उपडी ठेव. हे काय औषधी बाबांच्या नावाने तुला लावतं. हॅलो, एक शंका आहे. लघु की दीर्घ मध्यम. लवकर घ्या.
अहो हे एकच पान असं उपडी का ठेवलंय? मास्तर तुमचा सांगता या पानाचा लय मोठा इतिहास. या पोळाचा लय मोठा इतिहास हा. याका खोडसाळीचा पान म्हणतात. काय मेल्या? खोडसाळीचा पान म्हणतात. तात्या तात्या मोठ्या आंब्यानं झालं या खोडसाळीचा पानाचा लय मोठा इतिहास तुम्हाला सांगता. मी तुम्हाला सांगतो लवकर लवकर. तात्या तात्या अरे मेल्या दोन माणसं बोलताना मध्ये बोलता तुका माहिती नाही. हे नालायक मुलांच्या हातकड बेसन भेटतात. हवाली झाले. काय झाला? अहो पूजा करताना तोंडात अशी अभद्र भाषा. आता ब्राह्मण आला नाही का मी काय करू? त्या ब्राह्मणाला तर काहीतरी तंत्र मंत्र म्हणता. माझा येत नाही मी गालिया दिला. माझा काय चुकला? आणि पूजा करताना नेमकं काय बोलायचं ते कोणाक माहिती. देवाच्या कानापर्यंत साऊंड गेलं की जा. मी काय म्हणताय बोला पूजा करून घेऊया. मास्तर या पानाला खोडसाळीचं पान म्हणतात. आमचा इतिहास तेवढा चांगला, आमचा भूगोल फक्त तेवढा ढासळलेला. मास्तर या पानाला खोडसाळीचं पान म्हणतात. समजा आपल्या नाटकात कोण जर वाईट बुद्धी घेऊन आला बाहेरचा मग काय भुतूरचा जर कोण वाईट बुद्धी घेऊन आला तर त्याच्या मनातली वाईट बुद्धी निघून जाण्यासाठी एक खोडसाळीचं पान आणि त्याच्या मनातून हे वाईट बुद्धी काढण्यासाठी एक काळ माका मी तुमचा सांगताय हे शास्त्र तुम्हाला खायच मिळत नाही ना. तुमच्या कुठल्या पुस्तकात मिळत ना कुठल्या वहीत मिळत. हे आमच्या औषधी बाबाजीने आम्हाला सांगितलं, त्यांच्या औषधी बाबाजीने त्यांना सांगितलं. मास्तर बोला. तुमच्या आजी बाबा तुमचा शिकवायला वेळ मिळाला नसेल ना. तुमच्या आजी बाबा तुमचा एकच शिकवला मागे वडो पिके मोडो घेऊन जाओ. अरे मेल्यानं तुम्ही जिथं फिरता. मास्तर शिस्त खूप महत्वाची आयुष्यामध्ये. शिस्तीने राष्ट्र मोठं होतं आणि सर्व गोष्टी हळूहळू. हे पोरा हा तात्या 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 डबी डबी मेला डबी काढून तू धोत्रात गेला. अरे घुसमटान जीव गेला असता तर. मी काय म्हणताय पूजा झाल्या. मी काय म्हणताय नारळ ठेवून झाला पूजा करून. ओम हम देवम केशवाय नमः माधवाय नमः गोपिकाय नमः पद्मनाभाय नमः ओम औषधीच्या धोवाय नमः. अरे बोधडीच्यानो येऊन जाऊन झालं माझ्या हाताची कुल्ल्याने एक लाख निर्लज्ज झाले. त्यांच्या आजूबाजूला जन्म केल्याने इथं नडीचा घोट खाणा घेतला. हे पोरा चला हातात हात लावा, पायात पाय लावा, डोक्यात डोकं लावा, तोंडात तोंड लावा. जय भगवान ओम क्रांतकारण मुझे ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा. झाला एकदाचा. त्याचं पाय कसं झालो बघा. हे पोरा आवशी बाबाजीच्या पिंडात कावळं कधी टोच मारतो त्याची वाढ बघता. मी काय म्हणतात पूजा झाली. सार्वजनिक गारणा घालून घेऊया. सगळ्यांनी हात जोडा. वय महाराजा मोठ्याने म्हणायचा. तो वय महाराजा म्हणणार नाही त्याला पुढच्या वर्षी नाटक काय काम मिळत चला गारणा घालतोय. हे देवा महाराजा वय महाराजा. मंडळ तुम्ही जरी वैरे महाराज म्हणाल तर आमचं काही म्हणणं नाही. आम्ही म्हणतालो हे बारा गावाचा महाराजांचा बारा बाराचा बारा वय वाटीचा महाराजा. 16 बारांचं नाटक सादर करतो ठरवलं महाराजा. पार पडून दिलं महाराजा. वडाची साल पिंपळाची साल वडाकर आणि ज्याचे ताप त्याच्या पेशात घालले महाराजा. एकाचे 21 कर, पाचाचे 25 कर आणि आलेल्या ना आलेला मागोमाळा सुखी ठेवले महाराजा.
लवकर बोललं नाही माझ्याजवळ कुठून कुठून सूर काढता काय माहिती मेल्या देवाने ऐकल्यानंतर तुझा नाही का आणि काय नाही मेल्या तू जन्मा गेला तेव्हा आजूबाजूच काय गिरणीचे भोंगे वाढत होते कारण आला पाया पडून गेल्या पहिला मास्तरांच्या पाया पडून घ्या चला अरे मेल्या नो धावा हे बाबा नाटकातील सगळ्यात महत्वाचा माणूस आहे काउंटिंग डिक्टर सगळ्यांवरती लक्ष ठेव अरे काय करतोस हे मागच्या नंबर राजकमल होता बाजूला राहतो मग हे घ्या त्याच्यावरती उतरून घ्या कंप्लीट जबरदस्ती गाणं सगळे आले कारा पुढून गेल्या सगळ्यांनी हात जोडा मास्टर पहिला मान तुमचा प्रथम मला तुम्ही प्रथम पुरुषी म्हणून प्रथम मान तुमचा बरा म्हणजे खरी कळ हा तर हा जाऊन घ्या हरे हरे
मास्तर पोरांना काय स्वीटर शिकवता? हो नाही हो, लायकीप्रमाणे म्हणजे प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे मिळणार. मग तुमच्या लायकीप्रमाणे तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला करवंटी मिळाली? कोण बोलला तो? शक्य नाही. अहो, तुमचा विकून काढतो तुमचा कळाल. बापुले बापुले या 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 बापुले 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 काय झालं? खूप भगवान लागेल. खावलो असा काय झालं? पाणी जाऊन वाढवा घेऊन बस. खावलो. तात्यानो, हे चार बाजूला चार खोबड्याचे तुकडे उडवणं मागचं शास्त्र. अहो मास्तर तुमचा सांगतोय आपण असा चार बाजूने जर तुकडं उडवलं ना तर नाटक असा चारही बाजूने रंगता. ये पोरा सांग सांग. बोला ना अरे बाळा, देवाधर्माचं नाव घे ना. टिमक्याची टोली बाहेर. अरे तुला मी देवाधर्माचं नाव घ्यायला सांगितलं. तुझ्या उसाला लागेला चला नांदेड सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडा. एकमेकांना सांभाळून घ्या. हे खोबरा नांदेड सुरुवात करूया. हे खोबरा हे खोबरं दे नांदी येण्याबद्दल कोण ढाला तरी चालेल. भैया भैया चला मास्तर नांदेड सुरुवात करूया. काही एक सुरू करा तुम्ही, आम्ही नंतर घेता. पप्पू चला मास्तर नाटक सुरू करूया. महाकाली काल भैरव सहयोग नाटक मंडळी सहर्ष स्वागत करीत आहे. संगीत वस्त्र. संगीत वस्त्र, संगीत वस्त्र.
सगळ्यांका बघून घेतला पाचच्याला मी जातो अचानकच्या पहिल्या माळ्यावर दाखव दुसऱ्या माळ्यावर दाखव झाला त्याला तो भाडे तत्वावर जगायची तुमची सवय काय गेली मग झाला मग इकडे ये चला सगळा पाठ हा घे. क्षत्रियाचा शब्द ते उलट बोलला. अरे मेल्या उलटा नाही चुकीचा बोलला अरे मेल्या क्षत्रिय काय क्षत्रिय कसला क्षत्रिय काय क्षत्रिय अरे मेल्या रणांगणात रडतात त्यांना म्हणतात क्षत्रिय काय गोष्ट आहे तू बसला अरे रणांगणात लढतात ते म्हणजे क्षत्रिय आणि कीर्ती कॉलेजच्या पाठी जाऊन उभे राहतात ते क्षत्रिय मास्तर आणि पोरांना असंच समजावून लागतं सर घे पहिल्या क्षत्रियाचा शब्द समज क्षत्रियाचा शब्द समज क्षत्रियाचा शब्द म्हणजे बाणातून सुटलेला धनुष्य. घे वडून घे मनुष्य खायचा सोडणार अरे बाणांना बघता बाणाचो पातो बघ उलटो धरला फुटला तर डोळं फुटल नरोवा गुंजरोवा नरोवा गुंजरोवा वा देवा वा देवा मास्तर यंदा पीक पाणी चांगलं आहे त्याला पोराने अख्खी जमीनच नाकारल्या ते वेळेला वाजव काका काय म्हणता माहितीये काका म्हणतात जलद कोण येता माहितीये अर्जुन झलक मध्ये आहे सुराच्या बाबतीत पक्का माणूस हा काय देवा जाऊ अर्जुन अर्जुन अरे बापरे अरे बापरे अरे 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 बापरे मेला काय लांबी रुंदी मस्त पाठ केला धनुष्य हातावर घे मान तिकडे ठेव सेंटर पकड सगळा पाठ हा तर घे घे मास्तर पोराचा खानदान एकच गेला पण आवाज बघा पोराचा आवाज बघा ये समज अरे हात केलास ना माझ्या पादुका माझं पाठ सगळ्या पाठ हा त्याला कशाला तू असा घेतला जाऊ दे आपला माणूस दे तिला एक दे. अरे भीमा घात केलास ना डिस्टर्ब करण्याचं मी काय सांगा तुम्ही त्यांना कशात डिस्टर्ब करता त्याने बोला ना त्यांना सगळ्या पाठ हा कशात डिस्टर्ब करता हे तू गेले पोरा काय कोण डिस्टर्ब करता ऐका बरं अरे भीमा घात केलास ना माझ्या हिला खाली अरे मेल्या एकच शब्द होता फोडला कशाला पादुका हा आता ऐका बोलू अरे भीमा घात केलास ना माझ्या पादुका वा वा बरोबर आहे
माझ्या पादुका घे मला झालो मला बाहेर असताना तू मला प्रवासात कसा केलास? कोणी मी मेला तुझ्या माला अरे मेला माझ्या माला बघा जाऊ अरे घालवीस ना माझी पायी. अरे मेला जन्म दिला तेव्हाच वाया गेली. चला उतूर वा चला वा उतूर. हे बिबा कुठे आहे बिबा? वाटण्या बिबुतात. भीम भीम भिकाजी भिकाजी अरे मेला तो काळ्या तरी वाजवा भूक लागली असा रे. मास्तर तो भीमा काय यमा नाही दिसतोय भीमासारखं पण मेलो आलो यमासारखं ते मेला घेतलं वाटेल का कधी तर तुझ्या मारी डोबी दुर्योधना. तुझ्या मायला तुम्ही कशा बोलतोय? घबराट टाकलो गेलो. मला मास्तरांनी सांगितलं मी हवा त्या बोलू शकतो. तात्या तुम्ही मला परिचय करून नाही दिला. अरे मेले हे मेल्या तू काय येडा बिडा झाला काय रे? तुका माहिती आता कोण हा मेला वाडी फक्त त्याच्याच घरापुढे गार्डन होता तुका माहिती आहे. अरे मेल्या तुझी बाबा तो कोण आता गार्डन संमेलनाचा अध्यक्ष असा. जाऊ दे आपलं माझं तू नाम करायला घ्यायचं. तर तुझ्या मारी डोबी दुर्योधना काय सांगू रे. मेल्या ऐसा रे तू भीम असा सशक्त असा बोल. मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे तू सारखा सारखा मांडी थोपटता. मांडीच्या चितडे चितडे झाले तरी चालते पण मेल्या आमची कापडा सांभाळ. घे 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 तर तुझ्या मारी डोबी दुर्योधना काय सांगू रे. काहीतरी सांग रे. काय सांगू रे. मेल्या काहीतरी बोल रे. तुमच्या सारख्या शिंद भावांच्या नादी लागलो नसतो तर ए माझं काही चिंता नाही शंड. ते शंड भावांच्या नादी लागलो नसतो तर पांचाईला धोवणारे ते पांचाळीला झोपणारे काय मेल्या पांचाईच्या वस्त्राला धोवणारे ते हात. बोल रे हात बोला कुठून जा. ते हात अरे बोला कुठून जा. कमरेपासून उघडून काढले असते. ए पोरा चल. मास्तर त्याच्या बापाची त्या कमरेमध्ये हात होते सगळी साधी एम्प्लॉयमेंट भरली. ए चल वाजव. वेदो रे याका काय म्हणता माहितीये तुला अनुच्या लोटा प्रेक्षकांच्या टाळे येईपर्यंत आपण काय बोलायचं सोडायचं नाही. हे चल. वेदो मेला आपला श्वास थांबला की थांबायचा. लोकांना वाटतं शास्त्रीय जाता पण आपलं काय होतं ते आपलंच कळतं. चल घे चल. वेदोर बारक्या चल येऊनी आलो राजा दुर्योधनाचे. अति सुंदर. राजा दुर्योधनाचे घेऊनी आलो घेऊनी आलो घेऊनी आलो घेऊनी आलो घेऊनी आलो. दादा दादा बघा वाजवीतच नाही. अरे मेला काय
ते मेला सांग का काय का आमंत्रण आमंत्रण अरे मला कोणाला द्यायचं नाही आमंत्रण बोल आमंत्रण महाराष्ट्र धृतराष्ट्र महाराष्ट्र तो महाराष्ट्र कोणी केला ते आमच्या मालूने चूक केली असेल कोण ही मालू मालू तुम्हाला माहित नाही ना आमचा कधी परिचय करून नाही दिला का अहो मालू मालू कोण ही मालू मालू अहो आमच्या शाळेतला मालनकर बाई बाईचं नाव घेतलं मास्तर कसं हिरवं झालं बघा मास्तर मालनकर बाईचं प्रकरण मालूपर्यंत येऊन ठेवला म्हणजे मास्तर या त्याच मालनकर बाईला ज्याच्याकडे तुम्ही गेल्या वर्षात भावविजय केला होता महाराष्ट्र राम 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 हो मास्तर हे काय हा हे मेला कोण तू हे मेल्या कोण तू तिला बघ ट्रायपॉड आहे पडेल अरे मेला तुला आता आंधळो होतो तू डोळ्यात चष्मा लावून सांगितलं तुला बोललो होतो ना चष्मा विंगेत ठेवू नये तुम्हाला रुपये काय सांगितलं जास्तीत काय बायकोची बनी घेऊन जातो महापराक्रम गाजवणारा त्या पांडुरंग पुत्र विमान पांडुरंग अरे मेला पांडुरंग खाय सुनीला काय पांडुरंग पांडुरंग तुझ्या बापाजीचं नाव असा अरे मेला पंडू पंडू हे सांगते का पंडू PNU डबल डॉट डबल डॉट हे दिग्दर्शक आणि हे त्यांच्या पांडुरंग पुत्र विमान आणि माझ्या परत पांडुरंग घेतला पांडुपुत्र विमान आणि माझ्या समोर उभा करावे तू त्याच्या आडवं झालोस रे त्याला मी प्रेमाने अलीकण देते अरे मेला वाकली या वर्षी त्याचा देतो झाला तर त्याला प्रेमाने अलीकण देतो मास्तर महाराष्ट्र आणि ढाकाळ्यांचा काय संबंध आहे? मला काय माहिती साली एम्प्लॉयमेंट मी काय म्हणता वाजवा. तुमका माहिती आहे कोण येतात विरोधी पक्षाचा माणूस येतात दुर्योधन कळला तुम्हाला घ्या दुर्योधन दुर्योधन भगवान जडेकर भगवान जडेकर भगवान जडेकर तात्या दुर्योधन मिळत नाही
काळी संपली अजून काय रवला घेऊन टाक तुला मला एक सांग ऐकून ये. तू थैसा काय केला होता शी. अरे मला दाखवता का काय कॅरेक्टर सर्टिफिकेट हा सगळा पाठ केला घे. नाटकाचं काय ते घे. नाटकाचं ना ते काल रात्री हायलाईट पाहिजे होती ना. घे तर नाटकाला घे. मास्तर पोराच्या 3 वाक्यातल्या व्हरायटी होती ना. हे काय केला गड्या? शाहरुख खान माझं एका माणसाची अजून ऍक्टिंग कर. कोणाची? बच्चन साहेबांची. हे काय पाव आता घ्या ना माझा पाव. सर्व त्याचं नाटक घे. अजून उलटे सगळे चांडाईने इकडे बस इकडे. महाभारत याच्या बापाशी लिहिलेला असा. अरे माय जरा व्यासाने लिहिलेला महाभारतातला काय काय घे. हे वेळेला सांगते का अजून गर्विष्ठे आज तुझं वस्त्रहरण करून तुझं गर्भहरण करण्याची संधी मला लाभलेली आहे. अरे मेरा राजा बोलला कदापि वाया जाऊ देणार नाही. अरे दुःशासना त्यासाठी माझ्यासमोर उभी कर. अरे मेल्या हळू मार. नेम चुकलं तर काय होईल माहिती आहे तुला. कुठली गाणं बरं झालं माझ्या गावात पाठवलं तर सगळे बघ हेच करतात. या ना, मास्तर या. दुःशासन अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन. शस्त्र प्रेम या मेल्या धोत्राजवळ मला घरात तुला सांगून ठेवत आहे. धोत्राजवळ मला. याचा पण घे. मास्तर बाकी पोरावर लय संस्कार झालेले. मग काय तो संस्कार भारतीचा विद्यार्थी आहे. उलटे आता मला उलटवे चांडाळणे भाग नाही सभे. माझा अपमान होत असताना तू दात विचकून
पिदी आता भोग आपल्या आपल्या कर्माची फळे. एक राहुला का पण घेऊन जाते. काय तुझा दिग्दर्शन ना सगळे सारे येतात ते माझ्याच धोत्राकडे. सगळ्यांना वाटतं मीच द्रौपदी असं बोलतो. ए पेटीवाल्या चल सूर घे. माहितीये तुका कोण आहे दादा? महाभारतातलो कपटी माणूस येतात शकुनी बाबा. कुणी मामा सूर घे सूर घे. पहिला तुका स्वतः गांडी बरोबर समजता काय वाईट. चल घे वरतो सूर घे वरतो सूर घे. सूर घे. शकुनी शकुनी बाबा अप्पा केली अप्पाची केली. माझी काय ना मास्तरांचं दिग्दर्शन. माझ्या प्रत्येक मात्र येतो तो माझ्या धोत्राच्या दिशेने. प्रत्येकाला वाटतं मीच द्रौपदी असे बोलतो. अरे मेल्या बसल रे बसल काय नाही लावायचा. सगळा बाटा ये चल. हे राजा तुझे धोतर जिंकले. हे राजा तुझे धने जिंकले. हे मेरा धने कसले धने कसले असे धने कसले धने माणसाने काळी मिरी कैसून आणणार. धने कसले धने काय दिलं झालं ते वेगळं. अरे धने म्हणजे धन बोलायचं असं काय जबरदस्ती नाही. मला पर्याय शब्द समजत नाही का. ओ माझं नाही का बघा कसं मेलो म्हणताय का. माझं आता खाव की मागा खाव आता खाव की मागा खाव बोला नका काय का. संपत्ती पैसा. हे राजा तुझे धने जिंकले. अरे माझ्या परत धनच बोलला. अरे मेल्या धन धन. हे राजा धन जिंकले. वा तुला तुझ्या बंधू सहित रिष्टान पडलास कशाला. डायलॉग किती झाड असा. डायलॉग नाही तू झाड आहे. हे राजा काय टाकले. जिंदम जिंदम जिंदम. बघ राजा काय टाकले. हे माझ्या खोबऱ्याकडे बोलायचं म्हणजे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. कैसा माझा उभारून बोलतायचा. हे बघ राजा काय टाकले. जिंदम जिंदम जिंदम. अरे मेल्या तुला किती वेळा सांगितलं तर खोबऱ्याजवळ मरायचं असं खोबरा जायचं आणि
वाईट खबर आली आता वस्त्रहरण करणं म्हणजे दुःशासन लागता पण दुःशासनाने वस्त्रहरण करून नकार दिला त्याला काय झाला त्याच्या बायकोने त्याला वरून सांगितलं जर तू बायकोच्या पदरात दुसऱ्या बाईच्या पदरात हात लावला तर मी तुला सोडून जाईल म्हणून काय वस्त्रहरण होऊ तर नाही तरी आपण पुढच्या वर्षी याच वेळेस तिकडे नक्की भेटू